कोल्हापुरातील एका शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील विद्यामंदिर माळवाडी या प्राथमिक शाळेत पोषण आहार खाल्ल्यानंतर अचानक काही विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याची घटना घडली आहे। बुधवारी सकाळी शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर 6 विद्यार्थिनींना अचानक उलट्या आणि जुलाब सुरू झाले। त्यामुळे त्यांना कोतोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विद्यामंदिर माळवाडी शाळेचा पट सुमारे 170 आहे। यापैकी काही विद्यार्थिनींना जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी त्यांना उपचारासाठी कोतोली आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं। पण संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षकांनी मुलींना चक्कर आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं। त्यामुळे आरोग्य केंद्रात आल्यानंतर पालकांनी शिक्षकांना चांगलेच धारेवर धरलंय। मी माळवाडी विद्यामंदिर माळवाडी शाळेत घरी मुलं आलेले आहेत। दररोज शाळेतून तक्रार आहे, जेवणात आळ्या टोके गावत्यात, खडे गावत्यात, तरी मुलं उलट्या करतात। पालक दररोज तक्रार करतात, तरी शिक्षकांनी ते जेवण बंद करायला नको का? सगळ्या मुलांना काहीतरी झालं तर आम्ही कोण जबाबदार राहणार? मुलांनी कसं झालं? सगळ्या मुलांनी यायला पाहिजे तसं तर कसं काय असं का म्हणतात? नाही सर, अध्यक्षांनी लक्ष द्यायला नको। सकाळी सगळ्या पालकांची तक्रार आहे, सगळं जेवण चांगलं नसतं, शिक्षकांनी पण जबाबदार राहायलाच पाहिजे। जर मुलांचा जीव गेला दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केपी खोत यांनी शालेय पोषण आहार व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।